brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हर्षदा, महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी एकमेव राज्यसभेची जागा, या जागेसाठी अवघे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 5 मार्च ही शेवटची तारीख आहे. 16 मार्चला निवडणूक होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये या एका जागेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची हे अद्यापही अनिर्णित आहे. कारण अनेक त्या ठिकाणी राजकीय समीकरणं जी आहेत या राज्यसभेच्या जागेवरनं आपल्याला महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहेत. सर्वप्रथम तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की नैसर्गिक दावा या जागेवरती त्यांचा आहे. कारण जो कोटा 37 मतांचा हवा आहे त्यापैकी सर्वाधिक मतं म्हणजेच 20 आमदार जे आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत. उर्वरित 16 मतांची त्यांना गरज आहे. ही मतं काँग्रेसच्या मदतीनं त्यांना मिळू शकतात आणि ही मतं मिळाल्यानंतर त्यांचा म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो. पण काँग्रेसनी मदत का करावी असा प्रश्न या ठिकाणी जर उपस्थित होत असेल तर अर्थात काँग्रेसही या जागेसाठी तितकंच आग्रही आहे. आणि हा आग्रह कशाला याचं जर उत्तर हवं असेल तर मला वाटतं आजची सूत्रांकडनं समोर आलेली ही माहिती आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला हवी. साधारण 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि फोनवरती त्यांनी राज्यसभेच्या या एकमेव जागेसाठी आग्रह धरला. त्यांचं म्हणणं आहे की राज्यसभेमध्ये जर काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद टिकवायचं असेल तर कुठेतरी एक थ्रेशोल्ड मार्क जो असतो की इतक्या संख्येची सदस्य आपल्याला राज्यसभेमध्ये असायला हवीत, तो थ्रेशोल्ड मार्क जो आहे हा कमी होण्याची भीती काँग्रेसला आहे. असं का आहे? कारण येत्या वर्षभरात जवळपास 3 टप्प्यांमध्ये राज्यसभेच्या 72 जागा रिक्त होणार आहेत आणि या जागा पुन्हा भरल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला एकूण किती जागा येणार आहेत तर सध्या काँग्रेसच्या एकूण 27 जागा किंवा 27 सदस्य जे आहेत हे राज्यसभेमध्ये आहेत. आणि आपण जर पार्लमेंटरी रूल पाहिले तर त्यानुसार विरोधी पक्ष नेतेपदासाठी एकूण संख्येच्या 10% सदस्य संख्या ही गरजेची असते. म्हणजेच काय तर 245 राज्यसभा सदस्यांपैकी जवळपास 25 सदस्य ज्या पक्षाचे असतील, कमीत कमी 25 सदस्य ज्या पक्षाचे असतील त्यांनाच विरोधी पक्ष नेतेपदावरती दावा करता येईल. सध्याची संख्या काँग्रेसची 27 आहे. आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत यापैकी रजनी पटेल यांची जागा रिक्त झाल्यामुळे ती एक जागा त्यांची जाणार आहे. आणि येत्या जूनमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची सुद्धा जागा रिक्त होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे त्या ठिकाणी अध्यक्षच नव्हे तर राज्यसभेचे विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा आहे, हे सर्वश्रुत आहे. आणि त्यामुळे जर त्यांची जागा रिक्त होणार असेल आणि या 2 जागेंपैकी एकही जागा जर त्यांना निवडून आणता येणार नसेल तर 25च्या कमी सदस्य संख्या होण्याची कुठेतरी भीती ही काँग्रेसला सतावत आहे, जेणेकरून त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद जे आहे राज्यसभेचं त्यांना गमवावं लागू शकतं. आणि मला असं वाटतं की याच कारणामुळे कुठेतरी काँग्रेस हा आग्रह धरते. आणि रमेश चेनिथला यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलताना हे संपूर्ण गणित तर समजावून सांगितलंच, परंतु त्याचबरोबर त्यांचं म्हणणं आहे की ज्या 2 जागा आमच्या येत्या 2 महिन्यात रिक्त होत आहेत त्यापैकी एक जागा आम्ही तेलंगणा, कर्नाटक आमच्या शासित काँग्रेस शासित राज्यांकडनं त्या ठिकाणी निवडून आणू शकतो. तेवढी क्षमता सध्या किंवा तेवढी सदस्य संख्या जी आहे ही त्यांच्याकडे आहे. परंतु महाराष्ट्रातली जागा ही सुद्धा जर त्यांना मिळाली तर त्यांना राज्यसभेचं विरोधी पक्ष नेतेपद जे आहे हे टिकवता येईल. आणि ही जागा मिळवण्यासाठी त्यांना शिवसेनेची गरज लागणार आहे. आता आपण म्हणू की जागा जास्त शिवसेनेच्या आहे तरी जागा सोडावी लागत असेल तर शिवसेना मदत करेल का? तर हाच मूळ मुद्दा आहे आणि हाच खरं तर या वाटाघाटीमधला ट्विस्ट आहे. आणि या ट्विस्टनुसार येत्या 2 दिवसात आता उद्धव ठाकरे याबाबत काय विचार करतात. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसचं टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे त्यांची राज्यसभेची एकमेव जागा जी की काँग्रेसच्या मदतीनं निवडून आणायची आहे ती सोडायला तयार होणार का? आणि ह्या सगळ्यामध्ये शरद पवार यांना जर उमेदवारी द्यायचं झालं
तर त्या ठिकाणी काय करता येईल या संदर्भात सुद्धा आता एक पेच निर्माण झालेला आहे महाविकास आघाडीमध्ये। आणि या संदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं मला वाटतं लक्ष लागलेलं आहे। तू जसं म्हणतोस त्याप्रमाणे की उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात आणि शरद पवारांची भूमिका काय आहे, पण काँग्रेसचा हा जो आग्रह आहे म्हणजे राज्यसभेवर त्यांना जायचंय किंवा त्यांचा उमेदवार असायला हवा, हा आग्रह विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आहे असं म्हटलं जात आहे। आणि तुझ्याशी जेव्हा मी मगाशी फोनवर बोलत होते तूही याच्याबद्दलचा उल्लेख केला, तर राज्यसभेसाठीच्या या विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी काँग्रेसचा हा सगळा आग्रह, ही सगळी धडपड आहे का? आणि राज्यसभेचं हे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेससाठी महत्त्वाचं का होतंय किंवा का इतकं महत्त्व विरोधी पक्षनेतेपदाला, राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेसकडनं दिलं जातंय? नाही, अर्थात हे विरोधी पक्षनेतेपद यासाठी महत्त्वाचं आहे कारण इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस नेतृत्व करत आहे। काँग्रेसच्या नेतृत्वात या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जागा सुद्धा जर काँग्रेसला अबाधित ठेवता येत नसेल किंवा टिकवता येत नसेल तर मला वाटतं काँग्रेससाठी राष्ट्रीय पातळीवरती हा खूप मोठा धक्का मानला जाईल। आणि राज्यसभेचं फक्त विरोधी पक्षनेतेपदच गमावणार नाही तर या ठिकाणी त्यांचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये जागा मिळणार नाही। कुठलंही लोकप्रतिनिधित्व पद त्यांच्याकडे, संविधानिक पद राहणार नाही, त्यांच्याकडे फक्त संघटनात्मक प्रमुख पद राहील। आणि काँग्रेसला खरं तर हा एक खूप मला असं वाटतं की प्रतिष्ठेचाच विषय नाही तर त्यांच्या नेतृत्वाच्या अस्तित्वाचा सुद्धा तितकाच महत्त्वाचा विषय मानला जातोय। आता राष्ट्रीय पातळीवरती नेतृत्व करायचं असेल, आपलं वर्चस्व टिकवायचं असेल तर ही सगळी पदं, ही संविधानिक पदं जी असतात ही अत्यंत महत्त्वाची असतात आणि ती टिकवण्यासाठी इंडिया अलायन्स, इंडिया आघाडीमधल्या मित्रपक्षांची मदत लागणार आहे। आता आपण बघितलं ज्यावेळेस महाविकास आघाडी निर्माण झाली त्यावेळेस शरद पवारांच्या आग्रहाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आले आणि उद्धव ठाकरेंना राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं। 2.5 वर्ष का होईना पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद मिळालेलं होतं। आज कुठेतरी ती परतफेड करण्याची वेळ आलेली आहे का, असा कुठेतरी आग्रह जो आहे हा काँग्रेसच्या गोटातनं आपल्याला होताना पाहायला मिळतो। परंतु तितकंच महत्त्वाचं आहे की यामध्ये रेसमध्ये शरद पवार यांचंही नाव आहे। शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत महाविकास आघाडीमधले आणि त्यांची जागा त्या ठिकाणी भरायची, त्यांच्या नावाची वर्णी लागायला पाहिजे की काँग्रेसला आपलं विरोधी पक्षनेतेपद त्या ठिकाणी टिकवणं जास्त गरजेचं आहे, याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी संभ्रम पाहायला मिळतोय आणि याबाबतचा निर्णय आता उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे। दुसरीकडे काँग्रेसकडनं असं सांगण्यात येतंय की राष्ट्रीय पातळीवरती नेतृत्व करण्यासाठी आम्हाला राज्यसभेमध्ये नेतृत्व द्या, आम्हाला विरोधी पक्षनेतेपद जे आहे हे टिकवू द्या। तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये ज्या जागा रिक्त होणार आहेत मे महिन्यामध्ये, यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांची जागा सुद्धा रिक्त होते आणि त्यामुळे उद्या जेव्हा 27चा कोटा लागणार आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा काँग्रेसची मदत लागणार आहे तेव्हा काँग्रेस मदत करायला तयार आहे, तुम्हाला आम्ही निवडून देऊ। आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचं नेतृत्व आणि विधिमंडळातलं नेतृत्व करण्यासाठी त्यांचं विधान परिषदेचं सदस्यपद जे आहे हे टिकवून ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे बदल्यात आम्ही तुम्हाला विधान परिषदेत मदत करू, तुम्ही आम्हाला राज्यसभेत मदत करा, अशा पद्धतीची एक स्वॅप डील जी आहे ही दोन्ही पक्षांमध्ये त्या ठिकाणी चर्चिली जाते। आता ही डील जी आहे ही कोणाची किती फायद्याची आहे आणि कोणाला किती यामुळे भविष्यात त्या ठिकाणी उपयोग होणार आहे याचं कॅल्क्युलेशन प्रत्येक पक्षाचे प्रमुख जे आहेत ते त्यांच्या परीने करतात।